आज आपण मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी भरपूर जास्त प्रोटीनयुक्त असा नाश्ता तयार करणार आहोत। तर आज आपण करणार आहोत मिश्र डाळीचे आप्पे। हे जे आप्पे आहेत ते तुम्ही डाएटमध्ये देखील खाऊ शकता। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तरी देखील तुम्ही पोट भरून हा नाश्ता करू शकता। एकदम सोपी रेसिपी आहे, झटपट तयार होते। आतमधून एकदम मऊ लुसलुशीत आणि बाहेरून एकदम कुरकुरीत असे जाळीदार आप्पे कसे बनवायचे हे आज पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला डाळीचं इथे प्रमाण घ्यायचे। तर 1 वाटी मी इथे तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ जो आहे तो रेशनचा तांदूळ घेतला आहे। अर्धी वाटी उडीद डाळ इथे घेतली, अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी मसूरची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे मी मेथीदाणा घेतला आहे। हे सर्व जे डाळी आहेत ते आपल्याला स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून एक दिवसभर आपल्याला भिजत ठेवायच्यात किंवा 7 ते 8 तास देखील आपण हे भिजवून घेऊ शकतो। झाकण ठेवून या डाळी ज्या आहेत त्या आपल्याला भिजवून घ्यायच्या आहेत। बघा इथे सर्व डाळी ज्या आहेत ते व्यवस्थित भिजलेले आहेत आणि हे जे डाळीमधलं पाणी आहे ना ते आपल्याला अजिबात टाकून द्यायचं नाही आहे। आपण वाटण्यासाठी हेच पाणी टाकणार आहोत, कारण याने आपलं पीठ जे आहे ते आंबवण्यासाठी मदत होईल आणि हे जे डाळीचं पाणी आहे ते पौष्टिक देखील आहे, त्यामुळे हे पाणी अजिबात आपल्याला फेकायचं नाही। तर मी हे जे डाळी आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टाकून वाटून घेणार आहे। तर हे जे पीठ आहे ना आप्याचं ते आपल्याला जास्त बारीक दळायचं नाही आहे, थोडंसं रवा ठेवायचं। जसं आपला बारीक रवा असतो ना तसं टेक्स्चर आपल्याला ह्या पिठाचं ठेवायचं आहे आणि घट्ट देखील ठेवायचं, कारण आपण आप्पे करणार आहोत त्यासाठी आपल्याला जास्त पातळ पीठ न वापरता घट्टसर पीठ वापरायचं आहे। बघा अशा पद्धतीने मी आता इथे वाटून घेतलं। यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। बघा अगदी 1 ते 2 चमचेच पाणी मी इथे टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। बघा आता सर्व जे पीठ आहे ते मी अशा पद्धतीने वाटून घेतले। घट्टच पीठ आहे, तुम्ही इथे पाहू शकता। अजिबात पातळ आपल्याला हे पीठ आहे ते करायचं नाही आहे। आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पीठ देखील जास्त फुगत नाही, त्यामुळे आपण रात्रीच हे पीठ ज्यावेळेस दळतो त्यावेळेसच यामध्ये मीठ टाकून घ्यायचे, त्याने आपलं पीठ आंबवण्यासाठी मदत होते। आपण यामध्ये मेथीदाणा टाकलेला आहे, त्याने देखील पीठ छान आंबतं, छान फर्मेट होतं। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 5 ते 7 मिनटं फास्टमध्ये एकाच दिशेने हे पीठ आहे ते अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा एकाच दिशेने मी हे जे पीठ आहे ते मिक्स करून घेतले आणि झाकून आपल्याला हे असंच पुन्हा 7 ते 8 तास आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर आता मी सकाळी हे पीठ काढलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती छान असं फुगलेलं आहे पीठ। पिठाला किती सुंदर अशी जाळी सुटली आहे आणि बऱ्यापैकी जास्त प्रमाणामध्ये हे पीठ वरती फुगून आलेलं आहे। यामध्ये आपण आता मीठ टाकायचं नाही आहे, पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने या पिठामध्ये तुम्ही भाज्या देखील टाकू शकता, पण आज आपण प्लेन आप्पे तयार करणार आहोत। हे जे आप्पे आहेत ना ते भरपूर प्रोटीनयुक्त आहेत, चवीला खूप छान खमंग असे लागतात। आप्पे पात्र इथे घेतले। आप्पे पात्र जे आहे ते व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये सगळीकडे तेल टाकून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये पळीने थोड्या थोड्या प्रमाणामध्ये या आप्पे पात्राच्या साच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचे आणि 2 ते 3 मिनटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। आता जे आप्पे मी टाकले त्यावेळेस गॅसची फ्लेम जी आहे ती मी फास्ट ठेवली आणि झाकण ठेवल्यानंतर कमी करायचं आहे। बघा 2 ते 3 मिनटानंतर मी आप्पे जे आहेत ते अशा पद्धतीने उलटून घेत आहे। व्यवस्थित पलटून घ्यायचे आणि ज्यावेळेस आप्पे आपण पलटतो त्यावेळेस हे पीठ वरच्या बाजूने जास्त कोरडं देखील आपल्याला होऊ द्यायचं नाही आहे, त्याने काय होईल आप्पे जे आहेत ते जास्त फुगत नाहीत खालच्या बाजूने, त्यामुळे थोडंसं त्यामध्ये ओलसरपणा असेल त्याच वेळेस आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे। आणि आप्पे ज्यावेळेस आपण आप्पे पात्रामध्ये पीठ सोडतो त्यावेळेस कडेकडेने अगोदर पीठ सोडायचं, मधल्या बाजूचं पीठ आहे ते आपल्याला शेवटी सोडायचं असतं। मधल्या बाजूचे आप्पेच लवकर भाजले जातात, त्यामुळे मधले जे आप्पे आहेत ते आपण शेवटी सोडतो आणि सर्वात अगोदर ते तयार होतात। आप्पे पात्रामध्ये आप्पे पीठ आपण ज्यावेळेस टाकतो त्यावेळेस आप्पे पात्र जे आहे ते व्यवस्थित गरम आपल्याला करून घ्यायचे। जर ते कमी गरम असेल तर आप्पे चिटकू शकतात, त्यामुळे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आप्पे पात्र आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पीठ सोडून घ्यायचे। खालच्या बाजूने देखील थोडंफार आपल्याला तेल टाकून खरपूस आणि खमंग असे आप्पे भाजून घ्यायचे। तर इथे मी सर्व आप्पे तयार करून घेतलेत। एकदम टम्म फुगलेले गोल गरगरीत असे जाळीदार आप्पे तयार झालेले आहेत।
जे आप्पे आहेत ना ते तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत देखील खाऊ शकता किंवा सांबारसोबत देखील खाऊ शकता. खूप खमंग आणि चवदार असे आप्पे लागतात. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.